सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले। बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहे। मित्रांनो, कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त सोयाबीनला दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर पहिली बाजार समिती लासलगाव आवक झाली 509 क्विंटलची। किमान दर भेटला 3000 रुपये, कमाल दर भेटला 4316 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4251 रुपये। पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली 49 क्विंटलची। किमान दर भेटला 4100 रुपये, कमाल दर भेटला 4200 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4200 रुपये। पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली 114 क्विंटलची। किमान दर भेटला 4000 रुपये, कमाल दर भेटला 4240 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4100 रुपये। यानंतरची बाजार समिती सिन्नर आवक झाली 31 क्विंटलची। किमान दर भेटला 2905 रुपये, कमाल दर भेटला 4230 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4100 रुपये। यानंतरची बाजार समिती पाचोरा आवक झाली 1100 क्विंटलची। किमान दर भेटला 2490 रुपये, कमाल दर भेटला 4260 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 3200 रुपये। पुढची बाजार समिती सिल्लोड आवक झाली 35 क्विंटलची। किमान दर भेटला 4050 रुपये, कमाल दर भेटला 4160 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4100 रुपये। यानंतरची बाजार समिती कारंजा आवक झाली 8000 क्विंटलची। किमान दर भेटला 3750 रुपये, कमाल दर भेटला 4250 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4005 रुपये। यानंतरची बाजार समिती तुळजापूर आवक झाली 750 क्विंटलची। किमान दर भेटला 4100 रुपये, कमाल दर भेटला 4100 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4100 रुपये। यानंतरची बाजार समिती कोरेगाव आवक झाली 108 क्विंटलची। किमान दर भेटला 4892 रुपये, कमाल दर भेटला 4892 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4892 रुपये। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे संपूर्ण सोयाबीन बाजारभाव 5000च्या आसपास